नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा. पुढील भागामध्ये मणीश्वरी फोन करते आणि म्हणते, नमस्कार गुरुजी, कुठं आहेत? कोल्हापुरातच ना? होय होय, या की पोरींचे फोटो घेऊन. आता सगळं फोनवर ऐकणार की घरी येणार? दुर्गी चोरून ऐकत असते आणि म्हणते, काय चाललं हिचं? ही पोरींचे फोटो का मागवते? हिच्या डोक्यात नक्की काय चाललं ना ते बघावं लागणार आहे. माझ्या चेंचीसाठी मला हे करावंच लागणार. हिच्यावर लक्ष ठेवावं लागणार. आपण विचार करायचे पहिले ही करून मोकळं होते. अक्षरन ते बाबा, हे काय बोलताय तुम्ही? बाब म्हणतात, मी बरोबरच बोलतोय. ती नाही बाबा, आमचं 7 जन्माचं नातं आहे. आम्ही ठरवलंय. बाब म्हणतात, त्यांच्या वतीने तू माझ्याशी बोलूच नको. अक्षर म्हणते, बोलणार मी, अर्थातच बोलणार. मी बायको आहे त्यांची, अर्धांगिनी. त्यांचं काय म्हणणं आहे ते मला चांगलंच माहिती आहे. बाब म्हणतात, त्यांचं काय म्हणणं आहे ना ते तुला सोडून आम्हा सगळ्यांना कळलंय. अक्षरा विचारते, काय कळलंय? ते म्हणतात, त्यांना तू त्या घरात परत यायला नकोय. अक्षरा ते बाबा, असं अजिबात नाही आहे. ते म्हणतात, अक्षरा, तुझ्या डोळ्याची पट्टी काढ आणि प्रॅक्टिकली विचार कर. हे संपव आणि पुढे चल. अक्षरा म्हणते, पुढे चल म्हणजे? बाब म्हणतात, माझी चूक झाली हे मी मान्य केलं आणि चूक मान्य झाली हे कबूल केलं तर पुढे जाता येतं. अक्षर म्हणते, बाबा, माझी काहीच चूक झाली नाही. बाब म्हणतात, म्हणजे? ती मला नाही वाटत. अधिपतींशी लग्न करून माझी काही चूक झाली. बाब म्हणतात, म्हणून तू आत्ता माहेरी आहेस का? म्हणून तुझ्या पोटातल्या बाळाच्या डोक्यावर बापाचं छत्र नाही आहे का? ते आता जायला लागतात. विद्या म्हणते, अहो तुम्ही शांत व्हा ना. पण बाबा काय शांत राहत नाही. अक्षर म्हणते, बाबा, अधिपतींना माहितीच नाही आहे ते बाबा होणार आहेत. छत्र कुठून धरतील ते बाळाच्या डोक्यावर? बाब म्हणतात, का माहिती नाही आहे? कारण इमोशनली ते तुझ्यासाठी अवेलेबल नाही आहे आणि कधीच नव्हते. त्यांना फक्त त्यांचं घर, त्यांची आई याच्या पलीकडे काहीच दिसत नाही आहे. ज्या घरामध्ये तुला बाई म्हणून, बायको म्हणून आणि सून म्हणून काहीच स्थान नाही, अशा घरामध्ये तुला मुलाला जन्म द्यायचा? शिक्षणाची जाण नसलेल्या घरामध्ये तुझं बाळ वाढावं असं तुला वाटतं? अक्षर म्हणते, आई, यांना काय झालं? हे एवढे का चिडतायत? तुम्ही असं का बोलता बाबा? त्या घरात नाही मग कुठे वाढणार माझं बाळ? बाब म्हणतात, मुद्दा तो नाही आहे. मुद्दा हा आहे की अक्षरा, त्या घराला तू कायमचा रामराम ठोकावा. अधिपती 4 वाजला म्हणतो, एकदा सांगितलेलं कळत नाही का? मला बोलायचं नाही आहे. 4 वाज म्हणतो, तुला एकदा सांगून कळत नाही का? मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि तुझ्या फायद्याचंच बोलायचं आहे. अधिपती म्हणतो, तुम्ही नका शिकू मला. माझ्या फायद्याचं काय आहे? तो आता जायला लागतो, पण 4 वाज त्याला ओढतो आणि म्हणतो, थांब. अधिपती म्हणतो, हात सोडा. तो म्हणतो, नाही सोडणार. खरं तर हात धरून तुला ह्या पहिलेच योग्य दिशा दाखवायला हवी होती. तो हात करत म्हणतो, ज्याची स्वतःची दिशा चुकली तो दुसऱ्याला काय दिशा दाखवणार? 4 वाज म्हणतो, दिशा तर मीच तुला दाखवणार. मी तुझा जन्मदाता बाप आहे ना? अधिपती म्हणतो, तुमचं तेच तर दुर्दैव आहे. तुम्हाला 10 वेळा सांगावं लागतंय, मी बाप आहे, मी बाप आहे. अहो, बाप आहे तर समोरच्याला तसं जाणवायला पाहिजे ना. तुम्ही काय आमचे बाप बीप नाही. तुम्ही आम्हाला फक्त जन्म दिला आहे. 4 वाज म्हणतो, किमान तेवढी तरी जाण ठेव. मी जन्म दिला म्हणून हे जग बघितलं, म्हणून माझ्याशी वर तोंड करून बोलतोय. तो बिझनेसमॅन आहे ना? अधिपती करतो, हां? तो म्हणतो, अरे उद्योजक. अधिपती म्हणतो, तेवढं इंग्लिश कळतंय मला. 4 वाज म्हणतो, हे पण अक्षरामुळे. हे तरी नाकारू नको. अधिपती म्हणतो, लांबट लावू नका, मुद्द्याचं बोला. 4 वाज म्हणतो, ठीक आहे, मुद्द्याचं बोलतो. तू उद्योजक आहेस ना? तुला तुझ्या फायद्याचं तोट्याचं नक्कीच कळत असणार. अधिपती म्हणतो, कळत नसतं तर एवढे दिवस बिझनेस नसता केला. आतापर्यंत फायदाच केलाय, कधी तोट्यात घालवलं नाही. 4 वाज म्हणतो, हो, मग संसारात तोटा का होतोय? संसार तुझा बुडीत खात्यात का निघाला? तुला उद्योग कळतोय ना? पैशाची गणितं कळतात, माणसाची गणितं नाही कळत. बिझनेसमध्ये कुठलं प्रोडक्ट वाढवायचं, कुठलं कमी करायचं हे कळत असेल ना? पण आयुष्यामध्ये कुठली माणसं वाढवायची, कुठली कमी करायची हे नाही कळत. अधिपती म्हणतो, ग बसा. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. बिझनेस डोक्याने करायचा असतो आणि संसार प्रेमाने करायचा असतो. 4 वाज म्हणतो, अच्छा, प्रेम कमी पडतं. तुझं अक्षरावर प्रेम नाही आहे का? नाही, हे विचारण्यात काही अर्थ नाही. तुझं अक्षरावर प्रेम नसतं तर फोटो घेऊन का बसला असता? अधिपती म्हणतो, पैसे बघत होतो, पाकिट बघत होतो. तो म्हणतो, अच्छा, मग अक्षराचं तुझ्यावर प्रेम नाही आहे का? काय बोल ना, गप्प का झाला? अधिपती म्हणतो, आहे त्यांचं प्रेम. 4 वाज म्हणतो, मोठ्याने बोल, ऐकायला नाही आलं. कुजबुजू नको रे.
माझ्यावर जो आवाज चढवतो ना त्या आवाजाने सांग. तिचं नाही का तुझ्यावर प्रेम? आता अधिपती मोठ्याने ओरडतो. आहे त्यांचं माझ्यावर प्रेम. तो म्हणतो, अधिपती तरी तू तिला जाऊ दिलंस? अधिपती म्हणतो, आम्ही नाही सांगितलं. चौरस म्हणतो, मग त्या भुवनेश्वरीने तिचं ऐकतो ना सगळं. इकडे बाबा काय शांत बसत नाही आणि तावातावाने बोलत असतात. ते अधिपतीला आता अशिक्षित अडाणी म्हणतात. अक्षरं ते बाबा किती वेळा सांगू, ते अडाणी नाही येत. अधिपती म्हणतो, झालं तरी म्हणलं आईसाहेबांचं नाव कसं नाही घेतलं? चौरस म्हणतं, नाव तर घेणार, ती कारस्थानी बाई आहे. माझ्या बाबतीत जे करायचं ते केलंच. आता अक्षरा या घरात नकोय म्हणून तिने कारस्थान करून तिला घराबाहेर काढलं. अधिपती म्हणतो, ऐकून घेतो म्हणून काही बोलू नका तुम्ही. किती वेळा सांगितलं, मास्तरी बाईसनी आईसाहेबांनी बाहेर काढलं नाही आहे. त्या स्वतःच्या मर्जीने गेल्या. चौरस म्हणतो, अधिपती तुलाही माहिती आहे अक्षरा या घराला तुला सोडून स्वतःच्या मर्जीने कधीच जाणार नाही. अरे त्या भुवनेश्वरीने तुझ्याकरवी तिला घराबाहेर काढलं हे तुला का कळत नाही आहे? अधिपती स्वतःच्या डोक्याने विचार कर, स्वतःच्या संसाराचा विचार कर आणि अक्षराला घरी परत घेऊन ये. अधिपती म्हणतो, आम्ही काय करायचं ना आम्ही बघू, तुम्ही नका पडू मध्ये. चौरस म्हणतो, पडणार. अरे सोन्यासारखी मुलगी आहे अक्षरा, तिला एवढा त्रास देऊ नकोस. तर आम्ही काय त्यासनी त्रास देत नाही, उलट त्या सामासनी देतात. आता अधिपतीचा आवाज एकदम कमी होतो. तो तर त्यांना आमच्याशी बोलायचंच नाही, मग मी काय करू? चौरस म्हणतो, अक्षराला तुझ्याशी बोलायचं नाही असं कधीच होणार नाही, हे गॅरंटीने सांगतो. अधिपती म्हणतो, तुम्ही काय उगाचच कसली बिसली गॅरंटी देऊ नका. आम्ही काय त्यांच्या मागं जाणार नाही. आम्ही लय प्रयत्न केला. बाबा बरंच काय बोलतात आणि निघून जातात. अक्षरा म्हणते, आई बाबांना काय झालं, असं का बोलतायत? ती आता किचनमध्ये येते आणि खूप रडायला लागते. विद्या म्हणते, अक्षू. आता अक्षू विद्याला मिठी मारते आणि रडायला लागते आणि म्हणते, आई माझा एकच जन्म आहे, तो मला अधिपती आणि माझ्या बाळासोबत घालवायचं आहे. विद्या म्हणते, अक्षरा तू टेन्शन नको घेऊ. ती म्हणते, आई मला टेन्शन येतंय, मला हे कळत नाही बाबा माझा संसार का तोडायला सांगतायत आणि एवढं रागवायला त्यांना झालंय काय? आता विद्या गडबडते आणि इकडे तिकडे बघायला लागते. अक्षरा म्हणते, आई काय झालं? विद्या टाळत म्हणते, अक्षरा मी बोलते बाबांशी. अक्षरा रडत असते. इरा म्हणते, काय झालं? विद्या म्हणते, काहीच नाही इरा. ती म्हणते, म्हणजे? परत घरामध्ये अधिपती जिजूंवरून भांडण झालं. काय ग ताई, तू किती स्वार्थी आहे. तुला आईबाबांचा काहीच विचार येत नाही, फक्त माझं घर माझं घर. एवढा स्वार्थीपणा तुझ्यात कुठून आला? विद्या म्हणते, इरा तू मध्ये पडू नको आणि शांत बस. पण इरा काही शांत बसत नाही आणि खूप बोलत असते. विद्या म्हणते, इरा तुला सांगितलं ना मध्ये पडू नको. अगं तुझी मोठी बहीण आहे, तू असं कसं बोलू शकते? इरा म्हणते, मोठी बहीण आणि हिला पडलंय का आपलं काही? इरा बोलत असते, पण अक्षराच्या चेहऱ्यावर मात्र आता ठाम निर्णय येतो. तुम्हाला काय वाटतं, आता अक्षरा घर सोडेल का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.